लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभले चढा रांगोळी. फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी. दिव्यांचा आणि आनंदाचे उधळण करणारा सण म्हणजेच दिवाळी. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखले जाते. तर आज आपण लक्ष्मीपूजन कसे करायचे हे बघणार आहोत. तर लक्ष्मीपूजन दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी, बुद्धीची देवी सरस्वती, विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा आणि संपत्तीचे स्वामी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. तर यंदा लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबर म्हणजेच उद्या 5:59 ते 8:33 या टाईममध्ये करायचे आहे. तर लक्ष्मीपूजन हे सायंकाळीच केले जाते. तर त्या दिवशी आपल्या घरातले मुख्य दरवाजावर आंब्याचे पाने आणि झेंडूचे फुले यांचा समावेश करून तोरण बांधायचं आहे. तर त्याप्रमाणेच घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरा असतो त्याची आपण अशा प्रकारे पूजा करून घेणार आहोत. आणि सर्वात प्रथम आपण तुळशीची पूजा करून घेणार आहोत. तर तुळशीला हळद कुंकू व्हायचे आहे, अक्षता व्हायचे आहे, दीप प्रज्वलित करायचे आहे आणि अगरबत्ती लावून पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. तर आता इथे जिथे आपण लक्ष्मीची पूजा करून घेणार आहोत तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे मी सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे खाली अक्षता वाहिले आहेत आणि त्यावर हळद आणि कुंकू व्हायचे आहेत आणि आपण इथे दीप प्रज्वलित करून घेणार आहोत. तर लक्ष्मीला दीपपूजा खूप प्रिय आहे, त्यामुळे दिव्याची व्यवस्थित पूजा करून प्रार्थना करायची आहे. आता मी इथे एक चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र अंतरलेलं आहे. तर लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. तर आता आपण त्यावर अक्षताच्या साहाय्याने अष्टदल कमल काढायचं आहे किंवा स्वस्तिक बनवलं तरीही चालेल. तर त्यावर आता आपण सर्वात आधी कलश स्थापन करणार आहोत. तर कलशेवर थोडंसं ओल्या कुंकूने अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे. कलशामध्ये 80% पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हळद कुंकू, सुपारी, अक्षता आणि एक रुपयाचा सिक्का घालायचा आहे. त्याचनंतर आपण अशा प्रकारे कलशाला पानं लावून घेणार आहोत. 5 किंवा 7 पानं लावून घ्यायची आहेत आणि त्यावर श्रीफळ ठेवायचं आहे. तर श्रीफळलाही आपण हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आता मी इथे जिथे आपण अक्षता ठेवलं होतं चौरंगवर तर त्यावर मी इथे लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून घेणार आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवलात तरीही चालेल. तर आता आपण इथे सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घेणार आहोत. तर त्यांना सर्वात आधी आपण पाणी आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर इथे मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे भगवान कुबेर यांचा अभिषेक करून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे लक्ष्मी माताचाही अभिषेक करून घेणार आहे. तर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवलं तरीही चालेल. तर ज्या घरात पसारा अस्वच्छता असते तर तिथे लक्ष्मी राहत नाही. त्यामुळे पूजा व्यवस्थित करायची आहे आणि अगदी मनापासून करायची आहे. तर आता मी इथे 5 विडे ठेवलेले आहेत. त्यावर मी अक्षता घालत आहे आणि अक्षतालाही आपण हळद कुंकू वाहणार आहोत. त्यानंतर मी इथे आता गणपती बाप्पा, भगवान कुबेर, माता लक्ष्मी यांची स्थापना करून घेणार आहे आणि त्याचबरोबर मी इथे श्रीयंत्राचीही स्थापना करून घेतलेली आहे. तर श्रीयंत्रालाही मी पाणी आणि पंचामृताने अभिषेक केलं होतं. तर त्यालाही आपण आता इथे स्थापना करून हळद कुंकू वाहून फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे मी इथे आता माता लक्ष्मीच्या मूर्तीलाही हार घालून घेणार आहे. तर माझ्याकडे चुनरी होती त्यामुळे मी इथे चुनरीही घातलेली आहे. तर हे पहा, तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने केलात तरीही चालेल. जेही तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याने तुम्ही पूजा केलात तरीही चालेल. तर इथे मी आता कवड्या ठेवून कवड्यांचीही पूजा करून घेतलेलं आहे. तर भूमतीचक्र असेल तर तुम्ही त्याचीही पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे आपण घरात ठेवत असतो तर त्याचीही आपण पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे घरातील पैसे किंवा जेही दागदागिने असतील त्याचीही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. जर तुम्ही एखादी वस्तू नवीन आणला असाल, एखादा दागिना नवीन आणला असाल तर त्यालाही तुम्ही इथे पूजेत समावेश करून त्याचीही पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे सुगडं ठेवलेलं आहे. तर हे सुगडे आपल्याला भरून घ्यायचे आहेत. तर इथे मी 5 प्रकारचे धान्य भरून घेतलेले आहेत. तुम्ही 7 प्रकारचे धान्य भरून घेतलात तरीही चालेल. तर हे आपण धान्य कमी पडू नये, घराची बरकत व्हावी या उद्देशाने ठेवतो. त्याचप्रमाणे मी इथे केरसुणीचीही पूजा करून घेतलेली आहे. तर ह्याला केरसुणी म्हणतच नाहीत तर ही एक लक्ष्मीच असते.
तर त्यालाही आपण हळद कुंकू वाहून फूल वाहून त्याचीही पूजा करायची आहे। आणि त्याचप्रमाणे मी इथे हिशोबाची जी वही असते त्याचीही पूजा केली आहे, तर त्यालाही हळद कुंकू वाहून त्याचीही पूजा करायची आहे। त्यानंतर मी इथे विडा ठेवून त्यावर खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड आणि खोबरं असे 5 ठेवलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे मी इथे दुसऱ्या विड्यावर मुरुड शेंग हे पण ठेवलेलं आहे, तर ह्याचीही पूजा करून घ्यायची आहे। आणि त्याचप्रमाणे इथं मी नैवेद्यासाठी खोबरं, गूळ आणि बताशे आणि लाह्या यांचा नैवेद्य दाखवलेला आहे। तर तुमच्या घरात जे बी अवेलेबल असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। तर त्याचप्रमाणे दिवाळीसाठी आपण तयार केलेले फराळही आपण इथे नैवेद्याला दाखवायचं आहे। आणि छान अशी रांगोळी काढायची आहे। घरात जेवढेही दिवे असतील तर ते दिवे प्रज्वलित करायचं आहे। आणि मातीच्या पंत्यांचा मान असतो, तर इथे मी मातीचे पंत्या लावले आहेत। तर हे पहा, तर ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, देवभक्त, देशभक्त, गुणवती आणि प्रतिव्रता स्त्रिया असतात त्याच्या घरी वास्तव्य करणे माता लक्ष्मीला आवडत असते। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी खास विशेषतः काळजी घेणाऱ्या गोष्टी म्हणजेच दरवाजा आणि खिडकी पूजा करायच्या टाईमला उघडे ठेवायचे आहेत। ते रात्री 12पर्यंत आपण उघडे ठेवू शकता। अखंड ज्योत लावायची आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारे बताशे, लाया, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, डाळिंब, पुरणपोळी, खीर याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर मी माझ्या घरी ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुरणपोळी करते, तर तुम्हीही यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता। तर त्याचप्रमाणे आपल्याला गणपतीची आणि महालक्ष्मीची आराधना करायची आहे। गणपतीची आणि महालक्ष्मीची आरती म्हणून पूजा संपन्न करायची आहे आणि शांत मनाने प्रार्थना करायची आहे। काही चुकलं तर माफ कर अशी क्षमा याचना आपल्याला करायची आहे। तर आरती झाल्यानंतर अक्षता माता लक्ष्मीच्या चरणी वाहून पूजा संपन्न करायची आहे। जर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पूजा शांत मनाने केली तर नक्कीच तुम्हाला ही आनंद, सुख, समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। परत भेटूया नवीन एका नेक्स्ट व्हिडिओसोबत। तर छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यांना हॅपी दिवाळी।